आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासमोर पेन्शन मिळावी व नोकरी सामावून घेणे याकरिता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। सविस्तर माहिती ही कागदोपत्री पुराव्याच्या आधारे सादर करण्यात आली आहे। दिनांक 24 जुलै 2015 व 16/11/2015 अन्वये दिलेली मंजुरीनुसार दिनांक 24 जुलै 2015 पासून कायम सेवेत रोपवाटिका सहाय्यक पदावर सामावून घेण्यात आल्याचे तसेच कर्मचारी असल्याचे ग्राह्य धरून त्यांचा दिनांक 11/8/2015 च्या मृत्यूच्या दिनांकापासून त्यांची वारस पत्नी या नात्याने कुटुंब निवृत्ती वेतन तसेच तदआनुवंशिक आर्थिक लाभ तात्काळ देण्यात यावा याकरिता श्रीमती कमलबाई संभाजी दामुके यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या वेतन श्रेणीत सेवानिवृत्तीनंतर निश्चित केलेल्या वेतनानुसार एकूण अंदाजे 6 लाख रुपये आर्थिक तरतूद मंजूर करण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठवून दिलेला आहे। अशा प्रकारे कागदोपत्री पुरावे व असलेली शासनाची मंजुरी लक्षात घेतल्यास मैताची पत्नी दिनांक 24 जुलै 2015 पासून रोपवाटिका सहाय्यिका पदावर रुपये 5,200 ते 20,200 GP 1400 या वेतन श्रेणीत कायम सेवेत सामावून घेण्यात आल्याची ग्राह्य धरून तसेच नेमणूक देऊन पूर्वलक्षी प्रभावाने कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा दिल्यास त्यांची वारस पत्नी या नात्याने त्यांच्या पश्चात कुटुंब निवृत्ती वेतनाचे लाभ संदर्भातील शासन आदेश परिपत्रकातील तरतुदीनुसार पत्नी पात्र ठरते। अशा असताना सुद्धा विद्यापीठ स्तरावर होत असलेल्या दिरंगाईमुळे कुटुंब निवृत्ती वेतनाच्या आर्थिक लाभापासून तसेच त्यांचा मुलगा कृष्णा संभाजी दामुके यास अनुकंप नियुक्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे। म्हणून अत्यंत आर्थिक अडचणीचा तसेच वयोमानाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मागणी तात्काळ मंजूर करून न्याय द्या अशी मागणी कमलबाई संभाजी दामुके यांनी कुलगुरू यांच्याकडे केली आहे। कमलबाई संभाजी दामुके काय मागणी पेन्शन किती महिने झाले तुम्हाला पेन्शन मिळत नाही? 2015 पासून। बर मालक काय रिटायर झाला नाही काय नाही, मालक ड्युटीवरच मिळेल। हां तेच आम्ही म्हणायला तर मुलाला सुद्धा घेतलं नाही। मग मी आता काय करू? मग कशाबद्दल माझ्या जीवाचं मग आता तुमचं घर कसं चालतंय तुमचं? आता हे काम रोज मंजुरी करतो, रोज जातो, रोज झाला आम्ही। मी धुणं भांडे करते आणि लेकरं काम करतात माझे। मग काय करू मी? लेकरासाठी मला जग नाही ना। मग आता मालक तर गेले पण लेकरासाठी तर जग नाही ना। लहानाचं मोठं केले जातात त्याला बघणं लागेल का नाही आपल्याला? येईना आम्हाला इतका धोका दिला तर मालकाला ऑर्डर आलेली हातात दिली नाही मालकाची आमच्या। देऊ म्हणले दिली नाही, जे अर्ज नुसतं दाखवला आम्हाला। मागणी काय तुमची आता? मागणी काय नाही, मला मी पेन्शन करावं आणि लेकराला एखाद्या नोकरीवर घ्यावं, मागणी हीच आहे माझी। आणि नाही केलं तर असं नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे। ठीक। आज तुम्ही कृषी विद्यापीठासमोर उपोषण करत आहात, काय माहिती का? आमचे वडील कुशलमध्ये होते, 2015 मध्ये वारले। तेव्हापासून विद्यापीठ घेतो म्हणायला काय कामाला घेतलं नाही आणि त्याच्या पुन्हा आईला पेन्शन बी लागू झाली नाही। त्याच्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो। याच्या अगोदर तुम्ही 2-3 पत्र दिले, त्याने अजून काय उत्तर दिलंच नाही आपल्याला। आता बी त्याने उत्तर दिलं नाही। काय म्हणतात नेमकं? काहीच उत्तरच देईन झाली। त्याला पत्र सगळीकडे दिलेत आपण पत्र। मग आता तुमची मागणी मान्य नाही झाली तर काय करणार तुम्ही? आता सध्या साखळी उपोषण आहे, उद्या हे जर मान्य नाही झालं तर आमरण उपोषण करणार आहे।